हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मित्रांनो, वातावरण बघा. सकाळचे वाजलेले 8:30. सकाळचे म्हणता येणार नाही, 8:30 वाजलेले आहेत. आणि पावसाचं वातावरण बघा. जरा पाऊस थांबलेला आहे. 2-3 दिवस झालं पावसाने चांगलं झोडपलं आपल्या सगळ्यांना. आणि आज थोडासा पाऊस जरा शांत झालेला आहे. परंतु हवामान खात्याने असा अंदाज वर्तवलेला आहे की आज सुद्धा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तरी कोकणात जाणारे मित्रमंडळी जरा सांभाळून जावा. आणि आता आपण नॅशनल हायवेवर आलेलो आहोत. तर बघू पुढचे चिन्ह काय असतील ते दाखवतो पावसाचे. दरी पूलवर आहोत मित्रांनो. आणि ट्रॅफिक बघा. आणि कात्रजचा डोंगर दिसतोय का तुम्हाला? सगळे फॉग उतरलेत, खाली ढग उतरलेत. असा छान मोसम झालेला आहे. दिसतोय का तुम्हाला टनल कात्रजचा? कसा धुक्यांमध्ये झाकून गेलेला आहे मित्रांनो. हे जर निसर्गरम्य वातावरण बघायचं असेल तर निघा सकाळी वॉकिंगला, ट्रॅकिंगला, फिरायला. आणि एकटं जाऊ नका, आपली फॅमिलीला बरोबर घ्या आणि खूप एन्जॉय करा. फक्त एवढं लक्षात ठेवा की पावसाळ्यामध्ये केअरफुली गाडी चालवा, काळजीपूर्वक. मित्रांनो, कन्येचा इंजिनिअरिंगचा पहिला पेपर आहे. तिला सोडायला आलो होतो मी, परंतु माझा प्लॅन वेगळा असणार आहे. तिला सोडून मी जाणार खास तुमच्यासाठी काहीतरी व्हिडिओ घेऊन येणार. दरड कोसळलेली दिसते का तुम्हाला? दगडी पडलेले बघा खाली. हीच भीती असते पावसाळ्यामध्ये. ज्यावेळेस आपण घाट सेक्शन मध्ये जातो ना, थोडं काळजीपूर्वक. त्यासाठीच मी बोललो तुम्हाला की ड्रायव्हिंग जरा काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे. आणि आता आपण नवीन कात्रज बोगद्यामध्ये पुन्हा एकदा एंट्री करणार आहोत, ज्याची लांबी आहे 1458 मीटर. म्हणजे जवळजवळ 1.5 किलोमीटर आहे. बघा, हा का हळू चाललाय तेच कळत नाही मला. सायकल घेऊन कधी जाणार? फक्त टोल नाक्यावर लाईन नसली पाहिजे. म्हणजे मी वेळेमध्ये मुलीला कॉलेजला सोडू शकतो. 10 वाजता त्याचा पेपर आहे, त्याच्या अगोदर पोहोचणं आवश्यक आहे. एकदा कॉलेज क्रॉस करून पुढे गेलो मी की आपण दिवसभर मोकळंच आहे, बिनधास्त. प्लाझा शिवापूर, खूप गर्दी. मित्रांनो, जी शंका होती मनामध्ये ती झाली बघा. जाणारा सर्व्हिस रोड फुल जाम झालेला आहे. फुल जाम. इतकं ट्रॅफिक जाम आहे. का ट्रॅफिक जाम झाले कळलं नाही. मी मग काय केलं, रॉंग साईडनं चाललेलो आहे, उलटा. यानी की साताऱ्याकडून पुण्याला येण्याच्या रस्त्याने मी चाललोय. आणि पलीकडे बघताय तुम्ही कसं जाम झालंय. ऍक्सिडेंट झालाय सकाळी का काय माहित नाही. जवळजवळ 1-2-3 किलोमीटरची रांग आहे. ऑप्शन नाही त्याला, कारण 9:30ला पोहोचायचे, 10 वाजता पेपर आहे आणि आता 9:15 वाजलेत. इकडं पाऊस थांबलेला आहे पण
वातावरण बघा, क्लायमेट बघा वरचं. शिरवळमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे थोडीशी. मित्रांनो, समोर खांबटकी घाट बघा, पूर्ण ढगांमध्ये व्यापलेला आहे. जशी कात्रज घाटची अवस्था होती ना, अगदी तशी खांबटकी घाट सुद्धा दिसत नाहीये. परंतु आपल्याला तिकडे जायचं नाही आज मित्रांनो. हवामान खात्याने तसं सांगितलेलं आहे की सातारा, कोल्हापूर, सांगली, मुंबई, पुणे सतर्कतेचा इशारा आहे. बघा दिसतंय काय, कुठं काहीच नाही, डोंगर दिसत नाही. चला, रस्त्यावर खड्डे बघत बघत गाडी चालवायची. मित्रांनो, पालखी मार्ग बघा किती रस्ता छान झालेला आहे. डायरेक्ट पंढरपूर, लोणंद पंढरपूर पालखी मार्ग आहे. मित्रांनो, आता मी चाललो आहे अकलूज. आता तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून कळलंच असेल. ॲक्च्युअली कसं आहे माहिती आहे का, काय असा दाखवण्यासारखा व्हिडिओ नाही आहे. चाललोय सहज तर चला म्हटलं तुम्हाला बी घेऊन जाऊया बरोबर. आणि कसं होतं ॲक्च्युअली की माझा पाठीमागचा व्हिडिओ आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये खूप डिस्टन्स आहे. मध्ये 1 महिना गेला असेल, 2 महिने गेले असतील. त्याच्यामध्ये मी बरेच वेळा ट्रॅव्हलिंग केलेलं आहे. आणि मला फिरायचा नाद आहे, तुम्हाला तर माहीतच आहे की शनिवार रविवार तरी आपलं ट्रॅव्हलिंगला जायचं. पण आता मी असं ठरवलं आहे की ज्या वेळेस जाऊ ना त्यावेळेस असं थोडंसं असं शूट करूया आणि चला तुम्हाला बी घेऊन जाऊया. व्ह्यू वाढले नाही वाढले काय नाही, एन्जॉय. पाऊस आला बरं का, पुढं पाऊस पडायला लागला इकडं. आता मी तरडगावच्या आसपास आहे. हे वायपरला काहीतरी इथं येतंय मित्रांनो. 1-2 मिनिटासाठी मी थांबलोय. तर जरा आता उतरून आहे ना ते मी बघतो, ते पुसून घेतो काय गडबड आहे ते बघूया ना. तर पुढं खूप पाऊस आहे आणि पावसामध्ये त्रास होईल बघा. हे जे आहे ना इथं असा स्क्रॅच आलाय काहीतरी, तर थोडा वायपर जरा असा काहीतरी रब झाला असेल, तर रब झाला असेल काहीतरी. आता ते काय होईल, ते काच खराब करेल. हीच ती जागा इथंच. हा बघा, हे बघितलं का. तर आता बघताय का, आपण मध्येच थांबलोय आणि ह्या पद्धतीनं असं निसर्गरम्य वातावरण आहे. आणि हा आपला चॅनल. तर इथं जा आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा. फलटणमध्ये थोडं ट्रॅफिक लागले मित्रांनो. साहजिकच आहे, पाऊस आहे तर ट्रॅफिक असणारच आहे. मित्रांनो, आता मी बरडच्या जवळ आलोय आणि इतका पाऊस आहे, खूप पाऊस आहे. पाऊस आहे आणि आता पालखी येणार आहे बरं का. पालखीचा महामार्ग आहे आणि पावसाची गंमत बघा किती हेवी रेन आहे या एरियामध्ये. आता पंढरपूर फक्त इथनं 100 किलोमीटर आहे अंदाजे. आणि आता आपण हळूहळू चाललोय कारण पावसामध्ये कसं आहे, पुढचा रस्ता दिसत नाहीये. तर हळूहळू गेलेलंच बेस्ट आहे कारण रस्त्यामध्ये डायव्हर्शन इकडे तिकडे ते अंदाज येत नाहीये आणि पाऊस सुद्धा खूप आहे. बघा निसर्गाचा खेळ मित्रांनो. पाठीमागं पाऊस पडत होता आणि आता इथं ऊन पडले धर्मपुरीमध्ये. इथं ऊन आहे आणि 1 किलोमीटर पाठीमागं मुसळधार पाऊस.
मित्रांनो, पंढरपूर रोड सुद्धा टोल नाका केला. आता हा नवीन टोल चालू केलाय बघा. मी फर्स्ट टाइमच टोल देतोय आता. हे चालू काही झालं वय. बघा 4 दिवस झाले टोल चालू होऊन. वा, अवघड आहे. मित्रांनो, भिगवण मध्ये इतका खूप पाऊस आहे. पुढचं काय दिसतंय का बघा, हेवी रेन आहे. आणि आता आपण भिगवण मध्ये आलेलो आहोत. खूप पाऊस आहे भिगवण मध्ये. गाडी 60-70च्या स्पीडनं चाललोय आपण. रस्त्यावर पुढं गाड्या दिसत नाहीयेत. मित्रांनो, आता भिगवणमध्ये आलेला आहे मासे खायला. या तुम्ही मासे खायला. मित्रांनो, इथं मी इंदापूरवरून पुण्याला जाताना भिगवणमध्ये ना वैष्णवी हॉटेल आहे. वैष्णवी नुसती खानावर तर थांबलो होतो. म्हणून खूप पाऊस येतो, जरा बघावं म्हणलं. मी पहिल्यांदाच आलो इथं आणि याची टेस्ट इतकी छान आहे. 500 रुपयामध्ये पोट भरून मासे खाल्ले आहेत गरम गरम आणि प्रत्येक व्हरायटीचे. तर मी असं सजेस्ट नाही करणार, पण जे व्हेज खातात त्यांच्याबद्दल समजतो. पण तुम्ही जर या रस्त्याला जर भिगवणला जर आला तर नक्कीच त्या वैष्णवी हॉटेल त्या पद्धतीनं आहे. तर इथं विजिट द्या आणि माशाचा आस्वाद घ्या. हायवेला पाणी बघा मित्रांनो.